छत्रपती संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेल लिलाव प्रकरणातील मोठी अपडेट समोर येते। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याचा अर्ज लिलाव प्रक्रियेतून बाद झालाय। सिद्धांत शिरसाट यांनी मुदतीत रक्कम न भरल्याने लिलाव प्रक्रियेतून त्यांचा अर्ज आता बाद करण्यात आलाय। विदर्भातल्या शाळा 23 जूनला सुरू करण्यास महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने तीव्र विरोध केलाय। या संदर्भात मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवल्याचं महामंडळानं सांगितलंय। सरकारनं आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं असल्यानं 23 जूनला आंदोलन करण्याचा निर्धार महामंडळानं बोलून दाखवलाय। तसंच सरकारनं निर्णय बदलला नाही तर जुलै महिन्यामध्ये तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। वाशिमच्या दिशा मुलींच्या निरीक्षणगृहातून एक अल्पवयीन मुलगी पळाल्याची घटना समोर आली आहे। कपडे वाळत घालण्याच्या बहाण्यानं 12 फूट उंच भिंतीवरून उडी मारून ही अल्पवयीन मुलगी पळाली आहे। 6 दिवसांपासून पोलीस या मुलीचा शोध घेतात। दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेल्या कॉम्रेड अल्ट्रा मॅरेथॉन आणि जर्मनीतल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये यशस्वी कामगिरी करणाऱ्या धावपटूंचा सातारकरांनी सत्कार केला। चौथ्या संडे लॉंग रनच्या निमित्तानं शहरातल्या पोलीस परेड मैदानावर धावपटूंचा सत्कार केला। कॉम्रेड स्पर्धेमध्ये 12 धावपटूंनी तर आयर्नमॅन स्पर्धेमध्ये 2 धावपटूंनी निर्धारित वेळेत धाव पूर्ण केली। एक वृक्ष देऊन प्रत्येक धावपटूचा सन्मान करण्यात आला। वाशिममध्ये जागतिक योग दिनानिमित्तानं रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये विविध संस्था आणि मंडळांनी सहभाग घेतला। विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला। तर उद्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं वाटाणे लॉन इथं नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं। मनमाड शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज तासनतास वीज पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। बाजारपेठेत सुद्धा वीज गायब होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये महावितरण विरोधात असंतोषाचं वातावरण आहे। सांगलीतल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या 5 दिवसांपासून पाऊस पडतोय। तर गेल्या 24 तासांमध्ये 71 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। पावसामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि आता धरण 52% इतकं भरलं आहे। गेल्या 2 दिवसांपासून सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओझरच्या बाणगंगा नदीला मोठा पूर आला। तब्बल 6 वर्षांनंतर जून महिन्यामध्ये नदी आता दुथडी भरून वाहू लागली आहे आणि नदीचा हा पूर पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। दरम्यान बंधाऱ्यावर उभी असलेली एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे आणि अजूनही तिचा शोध लागलेला नाहीये। बाणगंगेच्या पुराचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसतोय। नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे धरण ओसंडून वाहत आहे आणि दारणा धरण 50% भरलंय। गंगापूर धरण 49% भरलंय। त्या दोन्ही धरणातून विसर्गालाही सुरुवात करण्यात आली आहे। त्याचबरोबर धरण भरल्यानं नाशिककरांनाही दिलासा मिळाला। काल दुपारनंतर पावसानं घेतलेल्या विश्रांतीमुळे गोदावरी नदी पाणी पातळी कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। काल पुराचं पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपेक्षा वर आलं होतं। मात्र आताची परिस्थिती पाहिली तर गोदाघाट परिसरात भाविकांची गर्दी होताना पाहायला मिळते। पावसामुळे जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातल्या चुलांगण धबधबा खळाळून वाहू लागलाय। इथलं निसर्ग सौंदर्य बहरलंय। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक परिसरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळतात। कोल्हापूरच्या राधानगरी धरणातून 1,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलाय। बीओटी पॉवर हाऊसमध्ये विसर्ग वाढवून 1,600 क्युसेक पर्यंत केलेला आहे आणि गेल्या वर्षीच्या तुलनेनं पाणीसाठा अधिक असल्यानं पॉवर हाऊसमधून पाणी सोडलं जात आहे। सातारा शहराची लाईफलाईन असणारा कास तलाव ओव्हरफ्लो झालाय। पहिल्यांदा जून महिन्यामध्ये तलाव पूर्ण क्षमतेने भरलाय। त्यामुळे सातारकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे। सातारा जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांवर जिल्हा प्रशासनानं 19 ऑगस्टपर्यंत निर्बंध घातलेत आणि प्रशासनानं कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून गड, किल्ले, धरणक्षेत्र, धबधबे आणि इतर पर्यटन स्थळी जाण्यापासून पर्यटकांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे। लातूर सायकलिस्ट क्लबच्या वतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं सायकल वारीचं आयोजन करण्यात आलं आणि ही सायकल वारी विठुमाऊलीचा जयघोष करत आज पहाटे लातूरहून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे। या वारीमध्ये जवळपास 155 सायकलपटू सहभागी झाले। नाशिकच्या निफाडमधल्या लासलगावात सायकलिंग असोसिएशनच्या वतीनं लासलगाव ते पंढरपूर सायकलवारी काढण्यात आली। लासलगावातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आरती करत दर्शन घेऊन सायकलवारीला सुरुवात झाली। यावेळी संत सेना चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं सायकलिस्टचा सत्कार करण्यात आला। या सायकल रॅलीतून झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला। नाशिकच्या नांदगावमध्ये 6 तरुणांनी सायकल वारी काढली। 2.5 दिवसांमध्ये 372 किलोमीटरचा प्रवास करून हे तरुण पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत आणि त्याचबरोबर या वारीमध्ये तरुण झाडं लावा, झाडं जगवा असा संदेश नागरिकांना देणार आहेत। संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी चिंचवडच्या दापोडीमधून शेवटच्या विसाव्यानंतर पुण्याकडे
मार्गस्थ झाली। आकुर्डीमध्ये विठ्ठल मंदिरातील मुक्कामानंतर पहाटे 5 वाजता पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली। यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये विसावणारे दोन्ही पालख्या पुण्यामध्ये आता दाखल झालेल्या आहेत आणि 2 दिवसात दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यामध्ये असणारे संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतल्या निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये विसावा घेते, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये मुक्कामाला असते। छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली। संभाजीनगरमध्ये चिकलठाणा मुकुंदवाडी परिसरात ही कारवाई झाली आणि या कारवाईत 50 ते 60 दुकानं जेसीबीनं जमीनदोस्त केली। मात्र या कारवाईमुळे परिसरातली वाहतूक सुरळीतपणे सुरू राहणार आहे। नाशिकच्या देवळा तालुक्यामध्ये गांजाची शेती उद्ध्वस्त करण्यात आली। सांगवी उमराणे शिवारामध्ये देवळा पोलीस स्टेशन गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे आणि या कारवाईमध्ये पोलिसांनी 11 किलो 122 ग्रॅमचा हा हिरवा ओला गांजा जप्त केलाय। एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। नागपूरमध्ये मौदा इथं काँग्रेसकडून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी आणि वाढती महागाई या मुद्द्यावर हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले। गडचिरोलीमध्ये कोरची इथं असलेल्या बेतकाठी डोलीटोला मार्गावर पुलाचा भाग कोसळला, तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा भ्रष्टाचार उघडकीला आलाय। स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उत्तर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला। मनमाडमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय। सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं शहरातलं जनजीवन विस्कळीत झालंय। अघोषित लोडशेडिंगचा बाजारपेठेवर परिणाम झालाय, त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात तीव्र असंतोष निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवलाय। महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षकांसाठी फोन इन मराठी या नव्या इंग्रजी शिक्षण पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळा भरवण्यात आली आणि या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांमधील इंग्रजीची भीती दूर करण्याबाबत प्रशिक्षण दिलं। कोल्हापूरमध्ये दूध चोरीच्या घटना वाढलेल्या आहेत। दरवाजा बाहेर ठेवलेल्या दुधाच्या पिशव्या गायब होत असल्याचं दिसतंय, तर या चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे। 15 वर्षीय वयाचा मुलगा अचानक पुलावरून खाली पाण्यामध्ये पडला। घटनेची माहिती कळताच तातडीनं पिंपरी चिंचवड आणि खडकी कॅन्टोन्मेंटच्या अग्निशमन दलाकडून बोटीच्या सहाय्यानं दोरखंड लाईफ जॅकेट वापरून अडकलेल्या मुलाची सुखरूप सुटका केली। जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होऊन अवघे काही दिवस होत नाहीत, तर जालन्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते। जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या गाढे गव्हाण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोरच एक शिक्षक चक्क शाळेमध्ये भर दिवसा झोप घेत असल्याचं समोर आलं। जालन्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या गाढे गव्हाण इथल्या जिल्हा परिषद शाळेतला हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झालाय। अशी अवस्था आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीतल्या चिंचपूर इजदेमध्ये गॅस चोरी प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे। कारवाईमध्ये तब्बल 130 भरलेल्या गॅस टाक्या जप्त केलेल्या आहेत। त्याचबरोबर एका आरोपीलाही अटक केली आहे। सिंधुदुर्गच्या मालवणमध्ये कुंभारमाळमध्ये आंब्याच्या बागेमध्ये एक अर्भक आढळलं आणि या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली। यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन सदरचं अर्भक हे ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल केलं आहे। पुण्यामध्ये स्वारगेट इथं पोलीस वसाहतीमध्ये एका घरामध्ये गॅस सिलेंडरनं पेट घेतला। यावेळी अग्निशमन दलामुळे आग आटोक्यात आली। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। लातूरमध्ये शेतकरी आणि शेतमजुरांच्या मुलींसाठी वसतिगृहाची सुविधा पुरवण्यात आली आहे। लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मुलींसाठी अत्यल्प दरामध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि अशी सुविधा उपलब्ध करून देणारी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यातली एकमेव बाजार समिती ठरली आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं शेतीच्या कामांना आता वेग आलाय। सततच्या पावसामुळे शेतीची कामं खोळंबली होती। खरीपाच्या पेरणीलाही उशीर झाला। आता पाऊस थांबल्यानं शेतकऱ्यांच्या पेरणीची लगबग सुरू आहे। जळगावातल्या खरीपाचे 7,69,000 हेक्टर इतकं क्षेत्र आहे आणि यापैकी आतापर्यंत 1,68,000 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्यात। यामध्ये सर्वाधिक कापूस आणि मका या पिकांची लागवड झाली आहे। कोणत्याही पिकाची लागवड करताना शेतकऱ्यांनी आधी बीज प्रक्रिया करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं। सांगलीच्या कृष्णा नदीच्या ओटी भरणीचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। बुरुड समाजाच्या वतीनं ओटी भरणाचा हा सोहळा झाला आणि यावेळी कृष्णाबाई कोपू नको अशी विनवणी करत महिलांनी
कृष्णा नदीची ओटी भरली। उद्या आंतरराष्ट्रीय योग दिन आहे आणि त्याआधीच आज पुण्यामध्ये 1000 महिला योग डे साजरा करतात। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सामुदायिक योगासन कार्यक्रमांचं आयोजन केलेलं।